तर मित्रांनो इकडे समोर बघताय पाऊस पडतोय समोरच्या डोंगरावरती किती जोरदार पाऊस चालू आहे आणि इकडे बघताय ह्या साईडला पाऊस नाही आहे आणि इकडे वरती ढग नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा कोकण जर्नी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहोत सूरजच्या गावाला, म्हणजे वागत आलो आहोत. तर सूरजबरोबर आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर आपल्याला इकडे सूरजच्या इकडे जंगलातवरती जायचं आहे. तर खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. आणि सूरजबरोबर यायचं कारण म्हणजे सूरजचा सुद्धा आहे ना यूट्यूब चॅनल आहे. तर त्याला नाव विचारूया चॅनलचा काय आहे तो. मी कोकणी सूरज या माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर बघताय त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी कोकणी सूरज. तर मित्रांनो त्याच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. खूप सुंदर असा व्हिडिओ बनवतो. तर चला बघूया आज कशा प्रकारे व्हिडिओ होणार आहे ती. आज सूरजबरोबर व्हिडिओ करूया. तर चला जाऊया. तर मित्रांनो इकडे बघताय पावसामुळे आहे ना पाणी साचलं आहे कातलावरती, काळा कातल आहे. आणि इकडे वरती आपल्याला वरती डोंगरावरती जायचं आहे. तिकडून समुद्र दिसतो आणि इकडं तुम्ही बघताय भारी सुंदर निसर्ग दिसतोय. आणि हा इथे एक काटेरी झाड आहे आपट्याचा. तर बघताय या कातलामध्ये फक्त काटेरी झाडच होतात. तर इकडे मित्रांनो आपण एकदम वरती डोंगरावरती आलो आहे आणि या साईडला समोर बघताय स्टेडियम आहे आणि या साईडला इकडे सूरजचा गाव आहे खालती वाघवे. तर सूरज आपल्याला इकडे वरती घेऊन आला होता डोंगरावरती. 10-20 मिनटं झाली आपण इकडे चालतोय. इकडे पाहू शकता पुरा जांभा दगड आहे आणि इकडून आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. नदी वगैरे लागली तर एक झरा वगैरे आपल्याला पाहायला भेटेल. तर मित्रांनो इथे बघताय रानटी फुलं, सदाफुलीसारखी फुलं आलेत, सफेद फुलं आलेत. भरपूर फुलं येतात वरती सड्यावरती. जंगलावरती आलो ना तर खूप फुलं आपल्याला वेगवेगळी पाहायला भेटतात आणि इथे सफेद फुलं आहेत. आणि या साईडला वरती काका आहेत, म्हशी चरवत आहेत. तिकडे जायचा आपण प्रयत्न करूया. आणि या साईडला बघताय घाणेरीची फुलं आहेत आणि फुलं बघताय एकदम कलरफुल फुलं आहेत. पिवळी, गुलाबी आणि सफेद 2-3 कलर मिक्स आहेत एकाच झाडावरती. इकडे बघताय खूप झाडं आहेत या साईडला आणि ते मगाचे सफेद फुलं सुद्धा आहेत या साईडला. आणि इकडे बघताय एकदम हिरवा हिरवा झाला आहे पाऊस पडल्यामुळे. आणि पाऊस पडून तरी आता महिना व्हायला आला त्यामुळे गवत बघताय एकदम खूप मोठा झाला आहे. क्रिकेट खेळण्यासाठी एकदम भारी जागा झाली इथे. आणि मित्रांनो इथे बघताय उंडीचा झाड आहे पण त्यावरती उंड्या नाही आहेत. छोटासा झाड आहे एकदम, एक माणूस आरामात चढू शकतो वरती. आणि या साईडला रोड आहे, इकडनं आपण आता खाली चाललो आहे. तिकडून आलो ना जिकडे गाड्या लावल्यात तिकडे. आणि इथे सायाचा झाड आहे एक छोटासा, पाहू शकता. ह्याच्यानंतर मोठा झाड होईल, खूप मोठा झाड होतो. तर मित्रांनो हे बघा इकडे झरा आहे छोटासा, कातल आहे. इथून पायसुद्धा घसरू शकतो. हळूहळू इथून सुरुवात होते. इथून छोट्याशा ओढ्याला सुरुवात होते. हळूहळू खाली जाईल तिकडे मोठा मोठा होत जाईल. हे बघा हळूहळू पुढं चाललं तसं हळूहळू पाणी वाढत चाललं आहे. आणि पुरा जांभा दगड आहे इकडे सुद्धा फक्त वरती डोंगर आहे. आणि आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे पाहू शकता या साईडला
तर या साईडला बघता स्टेडियम आहे, इकडनं आतमध्ये जायला वाट आहे, तिकडून पण आहे आणि इथं नेट वर्क केलेलं आहे, इकडून जाऊया आपण. तर इथे बघता मित्रांनो पीच बनवला आहे, इथे एक आहे आणि या साईडला इथे एक आहे. हा खाली आहे लॉन आहे, थोडी लॉनची तुम्ही कॅपॅसिटी बघताय, सर्व डल पडला आहे, काय काय ठिकाणी तर गेला आहे तो. तर मित्रांनो फायनली पावसाने हजेरी लावला नाही आणि इकडे बघता आपण मैदानात होतो आणि पाऊस जोरात आला आहे, त्यामुळे आपल्याला आता धावत जावं लागणार आहे. तर मित्रांनो फायनली पाऊस जोरात आला आहे. इकडे सूरज पण भिजला आहे आणि इकडून आहे ना स्टेडियमचा जो मैदान आहे तिकडे जायला इथे